डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे सोलापूर हादरले आहे। सोलापूरच्या सांगोलामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी सांगोला पोलिसांनी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। या प्रकरणी पोलीस फरार डॉक्टरचा शोध घेत आहेत। संशयित आरोपी डॉक्टर सूरज रुपनर यांच्यासोबत डॉक्टर रुचा यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते। त्यांना 2 लहान मुले देखील आहेत। लग्नानंतर डॉक्टर सूरज हा पत्नी रुचाला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन पैशांची मागणी करत होता। सूरज हा व्यभिचारी वागणूक करत असताना आढळून आल्याने रुचा यांनी त्यांना विचारणा केली होती, तर सूरज यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देऊन बघून घेतो असे सातत्याने ते धमकावत होते। आरोपी डॉक्टर सूरज रुपनर हे MRI मशीन विकत घेण्याकरता माहेरून पैसे घेऊन ये, नाही तर आत्महत्या कर म्हणून सातत्याने रुचा यांना त्रास देत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर रुचा रुपनर यांनी 6 जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले। त्यानंतर सांगोला पोलीस स्टेशनमध्ये रुचा यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील यांनी तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीनंतर डॉक्टर सूरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून आरोपी डॉक्टर सूरज रुपनर यांचा शोध सुरू आहे। आरोपीला अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर रुचा यांच्या नातेवाईकांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।